नमस्कार मित्रांनो, तर सध्या आमच्या कोकणात जोरदार पाऊस चालू आहे. आता काही दिवसातून जास्त पडत नाही, मळप करून असतं, पण पडतं जास्त रात्रीच होत. आणि आता दरवर्षीप्रमाणे आमच्या पाठीमागे अशी कुरुली येलेली आहे, तर दरवर्षी येते, याच्यात काही नवीन नाही आहे. पण रात्रीची जर येईल तशी पकडूची नसतात, कारण आमच्याकडे असं म्हणतात, की रात्रीची कुर्ली किंवा असं कासव वगैरे येईल होतं, ते चाळेगत असतात. तर मी काय पकडलं नाही, व्हिडिओ करून घेतला आणि आदल्या दिवशी येताना जरा मी खाली अडकलेलं आहे. त्याच्यामुळे बाजूच्या भावाची एक छत्री घेऊन दिली आहे, त्या आधीची छत्री देऊ गेलो आहे. पहिल्या आधी काम ता केलं, त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात केला, कारण आमका जायचा होता खेळात. पण आम्ही खेळाक जाणार आणि मध्ये काही खोट होणार नाही असं होऊ शकत नाही. आता काळोख किती केल्यान बघा पावसान, तरी पण आम्ही काही अजिबात थांबलाव नाही, कारण भिजलाव तरी झालात, पण खेळाचं आमचं फिक्सच असता. कारण आता काही जास्त खेळाक गावच नाही. आता समोर बघा किती काळोख केल्याने तो. आता रात्री एवढ्या जोरात पाऊस पडला ना, तुम्हीच ऐका आता. आता एवढ्या जोरात पाऊस पडता म्हणजे लाईट जाणं काही नॉर्मलच आहे. ह्याच्यात काही नवीन नाही. त्याच्यामुळे लाईट गेली, कारण गडगडत पण खूप जोरात होता. म्हणून मेणबत्ती लावून जेवले आणि अशी जेवची मजाच वेगळी असता. आणि आज तारीख असा 8 तारीख म्हणजे आज मिरगा, म्हणजे आता मृग नक्षत्राची सुरुवात झाली आहे. आता शेतीच्या कामांक हळूहळू सुरुवात होईल. तर काहीतरी गोड करूचा म्हणून शेवयाचं पॅकेट आणून गेलं आणि मस्त घराकडे येलं आणि शेवयाची खीर बनवलेली होती आणि डाळ भात भाजी होती, ती जेवून घेतलं. आता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात केली आहे, कारण संकू आणि मी आणि त्याचे पप्पा जायचं होतं तळे बाजारात. कारण आमका जरा भात आणूच होतो. भात म्हणजे पेरूचा भात आणूचा होता, त्यासाठीच गेलेला. जाताना आम्ही ओमनीच घेऊन गेलेलो, कारण मध्येच जर पाऊस पडलो तर जास्त काही घ्यायचं नव्हता. घ्यायचा होता थोडासा, पण भिजला तर लफडं होतं. मग त्यासाठीच मग सामान आणि घेतलं आणि घराकडे.